पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज दिनांक 7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीवर आधारित एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली। या सरावात फटाके आणि बनावट धूर वापरून स्फोटांचे दृश्य निर्माण करण्यात आले। या कृत्रिम संकटाच्या माध्यमातून अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रदर्शन केले। पहिल्यांदा फटाक्यांचा मोठा आवाज करून स्फोटाची स्थिती दाखवण्यात आली। त्यानंतर इमारतीतून धूर सोडून अडकलेल्या लोकांना वाचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अग्निशमन दलाने तात्काळ धाडसी पद्धतीने आत जाऊन अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले। पोलीस विभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिसर सील केला आणि सुरक्षेची काळजी घेतली। यावेळी सर्व रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली। महानगरपालिकेचे उपायुक्त श्री अण्णा बोडाडे यांनी या सरावानंतर माध्यमांना माहिती देताना सांगितले की अशा मॉक ड्रिलच्या माध्यमातून आम्ही आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी शोधून त्यात सुधारणा करू शकतो। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे। अशा सरावामुळे आपत्ती व्यवस्थापनातील प्रत्येक विभागाची क्षमता आणि तत्परता तपासली जाते, जेणेकरून वास्तविक संकटाच्या वेळी जलद आणि प्रभावी प्रतिसाद दिला जाऊ शकेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पण ही मॉक ड्रिल घ्यावी अशा प्रकारच्या सूचना आजच मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या बैठकीमध्ये प्राप्त झाल्यानंतर आम्ही याची तयारी केली आणि मान्य आयुक्त शेखर सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची जी यंत्रणा आहे ती सज्ज आहे हे आपण या ठिकाणी दिसून आलेलं आहे। कारण 4 वाजता अशा प्रकारची घटना घडल्यानंतर बॉम्बचा आवाज आल्यानंतर आमचे सायरन वाजला आणि सायरन वाजल्यानंतर त्वरितच आमचे फायर ब्रिगेडला कॉल गेलेला आहे आणि त्याचबरोबर 112ला कॉल जाऊन अँब्युलन्स आणि पोलिसांची यंत्रणा पण या ठिकाणी सज्ज झाली। अवघ्या काही क्षणातच अवघ्या काही मिनिटातच ही यंत्रणा संपूर्ण या ठिकाणी आली आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये आमच्या 4ही मजल्यांवरचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या ठिकाणी आलेले नागरिक हे बाहेर सुरक्षित स्थळी आणण्याचं यश प्राप्त झालेलं आहे आणि ही महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ही याप्रमाणे सज्ज आहे का नाही हे या निमित्तानं मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे। अतिशय यशस्वीरित्या हा मॉक ड्रिल पार पडला। आपण पाहतोय वेळेवर या ठिकाणी अँब्युलन्स आली, फायर ब्रिगेड आले। एकंदरीत कशा पद्धतीने आणि किती वेळात हे संपूर्ण जे मॉक ड्रिलची प्रक्रिया आहे ही पार पडली? हे मॉक ड्रिलची प्रक्रिया अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्येच आमचे सर्व नागरिकांना आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण बाहेर काढण्यात यशस्वी झालो आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच वायसीएम रुग्णालयामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असेल हे 10 ते 12 मिनिटांमध्ये ही संपूर्ण सिस्टीम जी आहे या मॉक ड्रिलची व्यवस्था झालेली आहे।